पुणे में सांसद सुप्रिया सुले ने मीडिया से बातचीत के दौरान ट्रैफिक, बारिश की तैयारी और बारामती राजनीति पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने शहर में बढ़ती ट्रैफिक जाम की समस्या को कम करने के लिए बेहतर नियोजन की आवश्यकता जताई और लंबित परियोजनाओं पर चिंता व्यक्त की। बेमौसम बारिश से किसानों को हुए नुकसान की भरपाई का आश्वासन दिया गया, जबकि नालियों की सफाई के लिए निधि उपलब्ध होने के बावजूद काम धीमे होने पर सवाल उठाया। बारामती उपचुनाव पर उन्होंने कहा कि फिलहाल कोई चर्चा नहीं है। वहीं रोहित पवार द्वारा माफी मांगने का जिक्र किया। इसके अलावा उन्होंने गैस आपूर्ति को सुचारू बताया। आइए डालते हैं एक नजर सुप्रिया सुले के विस्तृत बयान पर। या संपूर्ण भागामध्ये प्रचंड ट्रॅफिकचा हा इश्यू वारंवार होतोय। पुणेकर हा प्रचंड अडचणीत त्रस्त आहे। खूप कष्ट करून लोक शाळा, कॉलेज, काम ह्याच्यासाठी जात असतात आणि तासन तास पेट्रोल डिझेल वाया जातच, पण वेळही वाया जातो आणि त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकसाठी वारंवार सातत्याने काय सुधारणा करण्यासाठी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत असतो। आज नॅशनल हायवे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्याचा आमचा रिव्ह्यू होता। मला असं वाटतं की हा एक गंभीर प्रश्न आहे। आपल्याला आठवत असेल की दादा पालकमंत्री असताना नेहमीच उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळेच एक रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो आणि पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा व्यवस्थित कसं व्हावं याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो। त्याच्यामुळे ह्याही वेळीच प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे। नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात। त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले आहेत, सातत्याने वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलत आहेत। त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन, रेड लाईन ह्याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही आहे। त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही। आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून करून थकलो। याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं आणि माझं त्याचं पुणेचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे। आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला। तेही मला म्हणाले की काळजी करू नका, कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आहे। आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे। आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे। नाही, मला वाटतं रोहित दादांची आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली की काँग्रेसच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे। बघूया काय होतं। मला खरंच याच्यातली काही माहिती नाही। याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही एक तर, दुसरं भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवता जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत। तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता। त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते, त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही। एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात। आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला। पण मला एक जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू। पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे
की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे.